माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आणि आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही सगळे जे माझ्या बहिणी, माझ्या नंदुबाईंची मुलं, आम्ही सगळेजण आलो आहे खडकवासले डॅमला. तर आजचा पूर्ण ब्लॉग जो असणार आहे खडकवासला डॅम आणि त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी जेवण जाणार आहे, तो सगळा असणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा, मी तुम्हाला पुढे सगळी मजा दाखवते. सो हे बघा, ह्या सगळ्या ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, ही माझ्या नंदेची मुलगी आहे आणि ह्या दोघी माझ्या बहिणी आहेत, ज्यात तुम्ही प्रिव्हियस ब्लॉग्समध्ये बघितले असेल. इट्स ओके, जाऊ देत. ह्या दोघींना बघा. आणि नंदुबाई, माझी नंदुबाई हाय तर करा. आणि हा त्यांचा मुलगा दादू, हाय कर. सो चला पुढे जाऊयात आता. सो फायनली आम्हाला एक छानशी जागा भेटली इकडे आणि ह्याच्या जस्ट पुढे मस्त व्ह्यू आहे ना. आता काहीतरी ऑर्डर वगैरे करतो खायला. सो इथे मी वडापाव, मॅगी आणि कांदा भजी सांगितले, तर आमची पंगत इकडे बसली आहे. आणि आता मी पण छान एन्जॉय करते हा व्ह्यू. डे आउट इन पुणेसाठी खडकवासला हा प्लेस एक नंबर आहे, तुम्ही इथे नक्की विजिट करा. सो माझी फर्स्ट ऑर्डर आली आहे, खाऊन सांग कसं झालं नाही, सॉरी, कशी आहे कांदा भजी. हा ना, कसं वाटतंय? एक नंबर ना. आमचं पोट नाही भरत आहे. तो छान टाइम स्पेंड करतोय आम्ही इथे आणि टाइम स्पेंड करण्यापेक्षा जास्त आम्ही इथं जास्त खातोय. हवा तुम्ही विंदास लिपस्टिक काढली होती. सॉस नाही दिला. हो दादा, सॉस नाही दिला. दादू सांग ना त्या दादांना की सॉस नाही दिला म्हणून. तिथे कुत्र पण आले, त्याला मी खूप डेंजर घाबरले. मला अजिबात नाही आवडत.
सॉरी गाईज पाणीपुरी किंवा ओली भेळ खायची का? दोन्ही मिक्स केलं ओली भेळ किंवा पाणीपुरी खायचं का? मला भूक आहे अनुष्का, मला भूक आहे. आणि आम्ही इकडे क्वालिटी टाइम स्पेंड करत बसलोय मस्त कणीस खात, म्हणजे खाणं चालू आहे आमचं आज. आता ॲक्च्युली रात्रीचे 8:15 वाजलेत आणि आम्ही इथं आलो होतो 5:30 वाजता. आणि इकडेच बघा मागं पाणी आहे आणि इथेच आहे आम्ही मग अशा जागेवरतीच आहे. सो 8:15 वाजले आणि आताशी आम्ही इथून निघाले. खूप छान वाटलं, खूप छान टाईम स्पेंड केला. आता मी जेवायला चाललो आहे, बट माझी बॅटरी 4%वर आली. थोडा वेळ घरी जाणार आहे, थोडं मोबाईल चार्जिंग करायला. सगळ्यांच्याच मोबाईलची बॅटरी वगैरे डाऊन झाल्यात आणि आम्ही खडकवासल्यापासून जवळच राहतो, त्याच्यामुळे जाता जाता आमचं घर लागतं. तर मग पहिलं घरी जाणार आहे, मोबाईल चार्जिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर मग जेवायला जाणार आहे. सो पुढे कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही. सो घरी आल्यानंतर आवरलं वगैरे, सगळ्यांनी मोबाईल चार्जिंग केलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही सगळे निघालो. तर हे आमच्या घराच्या जवळच आहे अतुल्य प्युअर व्हेज म्हणून. इथली टेस्ट खूप छान आहे, त्याच्यामुळं आम्ही सगळ्या फॅमिलीला घेऊन इथेच जेवायला आलो. कारण की व्हेजसाठी हे स्पेशल आहे, इकडे खूप गर्दी असते आणि ॲक्च्युली इथली टेस्ट खूप छान आहे. तो मग सगळ्यांचं ठरलं की अतुल्यलाच जाऊयात म्हणून. तर अतुल्यला आल्यानंतर मग ह्यांनी माझ्याकडे मेन्यू कार्ड दिलं, म्हटले तुला जे ऑर्डर करायचं ते कर. तर स्टार्टरमध्ये मी व्हेज क्रिस्पी आणि पनीर चिली सांगितली होती, ज्याचं शूट घ्यायचं मी राहिले. आणि बाकी हे रेट्स वगैरे मी तुम्हाला थोडे दाखवते आहे ब्लॉगमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मग आमचा मेन कोर्स आला. मेन कोर्समध्ये ना यांची पनीर चिंगारी म्हणून एक स्पेशल भाजी आहे, तर ती मी घेतली होती. आणि दुसरं मिक्स व्हेज टाईप काहीतरी होतं, ते माझ्या लक्षात नाही आता बिकॉज मी थोडा लेट ब्लॉग एडिट करते आहे. सो मला आता लक्षात आहे की दुसरी भाजी मी सांगितली कोणती होती. बट ह्यांची टेस्ट ना खूप छान आहे, त्याच्यामुळे मग इथं कोणती पण तुम्ही भाजी सांगा, फक्त सांगताना मीडियम स्पाइसी सांगा, कारण गोड तर काही खाऊ वाटत नाही. त्याच्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो, मुली स्नॅप वगैरे काढत होत्या. ॲक्च्युली म्हणजे खाल्ल्यानंतरच ना ह्यांची टेस्ट इतकी छान आहे की वाव हा शब्द निघणारच. तर ते तर होतंच की खाल्ल्या मला असं झालं की वाव छान आहे. आणि पनीर चिंगारी मी खाल्ली होती, दुसरी जी भाजी होती ती फर्स्ट टाइम खाल्ली होती. हे जवळ असल्यामुळे इथे जाणं येणं होतं, पण पनीर चिंगारी ही मी घेते. बट हे सेकंड भाजी आहे, ती मी फर्स्ट टाइम खाल्ली होती, पण दोन्ही छान होते. आणि रोटी तर ह्यांची छानच असते. सो सगळं जेवण वगैरे झालं, तिथे आम्ही फोटोज वगैरे काढले. आणि त्यानंतर मग आम्ही 11-11:30 वाजले असतील मला घरी यायला. तो पुढे काही ब्लॉग शूट केला नाही. पण दुसऱ्या दिवशी आम्ही कोंढणपूरला गेलो होतो, तर तो व्लॉग पण मी घेतलाय. यानंतर तो व्लॉग मी अपलोड करणार आहे. सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. थँक्यू सो व्हेरी मच फॉर वॉचिंग. भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.